इंडियन नेव्ही MR/SSR भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। इंडियन नेव्ही आणि MR/SSR पदासाठी ही भरती निघाली आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। 10वी पास असाल तरी फॉर्म भरता येते, 12वी पास असाल 12वी पासवर सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते आणि फॉर्म भरणे 29 मार्च 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर हे 10 एप्रिल 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि इंडियन नेव्ही MR/SSR भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 30 ते 40 हजार प्लस पगार या ठिकाणी भेटणार आहे। तर चांगली ही भरती निघाली। या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे की लेखी परीक्षा असणार आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, पेपर कधीपर्यंत असणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन नेव्ही MR/SSR या भरतीबद्दल देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन नेव्ही MR/SSR या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर यामध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला, सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 दरम्यान यामध्ये जन्म असला पाहिजे, या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल। आणि त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला, कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS NTBC ओपन SBC SBC 650 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे सर्वांसाठी। आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिली जे आपला पेपर जो आहे तर हा मे महिन्यामध्ये असणार आहे, त्याचबरोबर जुलै महिन्यामध्ये असणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये आहे आणि यामध्ये शिक्षणाचा जर आपण विचार केला, SSRचं जे पद आहे तर SSR मध्ये आपण 12वी पास पाहिजे 50% विषयामध्ये आणि मॅथ आणि फिजिक्स विषय असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला SSR पदामध्ये फॉर्म भरता येते। आणि तुम्ही फक्त 10वी पास असाल तर MR पदामध्ये तुम्हाला फक्त 10वी पासवर MR पदामध्ये फॉर्म भरता येते, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल मुलांना आणि मुलींना। ठीक आहे, तर 10वी पासवर आपल्याला MR पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि उंचीचा जर विचार केला तर 157 सेंटीमीटर उंची फक्त यामध्ये लागते इंडियन नेव्ही MR/SSR भरतीमध्ये पुरुष उमेदवार आहे। आणि सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं इंडियन नेव्ही MR/SSR भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर इंडियन नेव्ही MR आणि SSR पदाचा जो पेपर तुमचा असणार आहे, जे SSRचा जे पद आहे हे 12वी पासवर आहे, तर SSRचा जो सर्वात अगोदर पहिला जो पेपर असणार आहे तर पेपरमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, विज्ञानचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न आणि जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये। तर अशा प्रकारे SSR पदाचा हा पेपर असणार आहे 100 मार्काचा। आणि त्याचबरोबर MRचा पेपर वेगळा असणार आहे। MRचा पेपरचा जो सिलेबस हा वेगळा आहे। तर MR पद हे 10वी पाससाठी 10वीच्या बेसवर हा पेपर असणार आहे MR पदाचा। तर 50 मार्काचा हा पेपर असणार आहे, ज्यामध्ये विज्ञानचे प्रश्न, गणिताचे प्रश्न आणि जनरल नॉलेजचे प्रश्न मिक्स असणार आहे। आणि 30 मिनिटाचा टाइम आपल्याला या पेपरसाठी भेटणार आहे आणि 50 मार्कासाठी हा पेपर असणार आहे MR पदाचा। तर अशा प्रकारे हा पेपर आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये जे असणार, नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे MR पदामध्ये। तर अशा प्रकारे आपला पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। लेखी परीक्षा झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला ग्राउंडसाठी या ठिकाणी बोलावलं जाणार आहे। तर यामध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर ह्या 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांना 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे। तर पुरुष उमेदवार जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी रनिंग मारणार आहे तर ते रनिंग पास असणार आहे, रनिंग क्वालिफाय असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा टाइम हा 6.5 मिनिटापेक्षा वरती गेला तर त्या मुलांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर 20 स्क्वॉट पुरुष उमेदवारांना मारावं लागणार आहे, नॉर्मल आहे कोणी मारून देते। आणि त्याचबरोबर पुशअप मारावं लागणार आहे पुरुष उमेदवारांना, 12 पुशअप मारावं लागणार आहे। आणि हाईट 157 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी लागते। आणि त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांचा जर ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग ह्या 8 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर त्या रनिंग पास असणार आहे, रनिंग ग्राउंड क्वालिफाय या ठिकाणी असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 8 मिनिटाच्या वरती जर गेला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी। आणि दुसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी 15 स्क्वॉट तुम्हाला मारावं लागणार आहे। खूप इजी आहे स्क्वॉट मारणं, ठीक आहे। तुम्ही यूट्यूबवर जर सर्च मारला तर तुम्हाला समजून जाणार आहे ते कसं मारावं लागते स्क्वॉट म्हणून, ठीक आहे। आणि त्याचबरोबर बेंट क्नी
सुद्धा महिला उमेदवारांना मारावं लागणार आहे, ठीक आहे. ते सुद्धा खूप इजी आहे. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जे हाईट लागते 152 सेंटीमीटर हाईट महिला उमेदवारांची यामध्ये पाहिजे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर पहा, इंडियन नेव्ही MRSSR ची ही भरती निघाली. 29 मार्च पासून फॉर्म भरणे सुरू झाले. शेवटची तारीख फॉर्म भरण्याची 10 एप्रिल 2025 आहे. 10वी पासवरच तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता. आणि जे पण मुली या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या. आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करा, आतापासून अभ्यास करा. 8-8 घंटे 9-9 घंटे सोशल मीडियापासून जेवढं ते तेवढं दूर राहा. हे इंस्टाग्राम रील पाहणं बंद करून द्या तुम्ही, कारण की आता टाइम तुमच्याजवळ अभ्यासाचा, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या या ठिकाणी पेपर असणार आहे. तर आतापासून चांगली तयारी करा, चांगले पुस्तक घेऊन घ्या इंडियन नेव्ही MRSSR भरतीचे. आणि तुमचं जर सिलेक्शन झालं इंडियन नेव्ही MRSSR भरतीमध्ये तर तुम्हाला पगार किती भेटणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा, इंडियन नेव्ही MRSSR ही भरती अग्निवीर अंतर्गत येते. तर पहिल्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे 30,000 रुपये प्रत्येक महिन्याला आपल्याला पगार भेटणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या हातामध्ये 21,000 रुपये भेटणार आहे आणि 9,000 रुपये आपले कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. आणि दुसऱ्या वर्षी आपल्याला पगार भेटणार आहे 33,000 रुपये महिन्याला पगार भेटणार आहे दुसऱ्या वर्षी. आणि त्याचबरोबर आपल्या हातामध्ये इन हँड जे पैसे भेटणार आहे 23,100 रुपये आपल्या हातामध्ये इन हँड भेटणार आहे. आणि 9,900 रुपये प्रत्येक महिन्याला कार्पस फंडमध्ये आपले जमा या ठिकाणी केले जाणार आहे. आणि त्याचबरोबर तिसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे तर 36,500 रुपये प्रत्येक महिन्याला आपल्याला भेटणार आहे. आणि आपल्या हातामध्ये जे पैसे भेटणार आहे 25,550 रुपये आपल्या हातामध्ये येणार आहे इन हँड. आणि आपले 10,950 रुपये कार्पस फंडमध्ये आपले जमा या ठिकाणी केले जाणार आहे. आणि चौथ्या वर्षी आपल्याला पगारचा जर विचार केला, चौथ्या वर्षी तुम्हाला 40,000 रुपये प्रत्येक महिन्याला 40,000 रुपये भेटणार आहे. आणि तुमच्या इन हँड तुमच्या हातामध्ये जो पगार भेटणार आहे तर 28,000 रुपये महिन्याला आपल्या हातामध्ये भेटणार आहे. आणि आपले 12,000 रुपये कार्पस फंडमध्ये आपले या ठिकाणी जमा केले जाणार आहे. तर जवळपास 5 लाख आपल्या या ठिकाणी कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. आणि त्याचे आपल्याला डबल रिटर्न त्या ठिकाणी दिले जाणार आहे, म्हणजे 10 लाख प्लस आपल्याला या ठिकाणी 4 वर्षाचे त्या ठिकाणी आपल्या कार्पस फंडचे पगार या ठिकाणी पैसे भेटणार आहे. ठीक आहे, 5 लाख रुपये आपले जमा होणार आहे आणि 10 लाख आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे. डबल आपल्या या ठिकाणी पैसे या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे हे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अग्निवीर अंतर्गत येते हे इंडियन नेव्ही MRSSR ची भरती. तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे तर आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे. आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या. आणि आतापासून जे तुम्ही जर गावातून असाल तर एखाद्या वाचनालय पकडून घ्या. वाचनालयामध्ये आतापासून अभ्यास करा. 8-8 घंटे सेल्फ स्टडी करा. किंवा मग तुम्ही शहरामध्ये असाल तर शहरामध्ये एखादी लायब्ररी त्या ठिकाणी जॉईन करा आणि तिथं सध्या विद्यार्थी मिळून सेल्फ स्टडी करा 8-8 घंटे. ठीक आहे, आता जर अभ्यास करसाल तर पुढे जे विद्यार्थी मिळून आपलं जीवन चांगलं सुखाचं या ठिकाणी जाणार आहे. लक्षात ठेवा, टाइमपास करून फक्त आपला वेळ या ठिकाणी वाया जाणार आहे. ठीक आहे, तर रील्स वगैरे पाहणे या ठिकाणी बंद करून द्या. आणि आतापासून इमानदारीने अभ्यास करा. जे पण मुलं इमानदारीने अभ्यास करणार आहे इंडियन नेव्ही MRSSR भरतीचा तर त्याच मुलांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. तर पेपर लवकरच आहे. तर आतापासून आपल्याला पूर्ण फोकस या ठिकाणी आपल्या करिअरवर या ठिकाणी